ब्रेकनंतर आपलं स्वागत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यातनं सतीश वाघ खून प्रकरणात आणखीन एक ट्विस्ट समोर आलाय। सतीश वाघ यांचे बाहेर अनैतिक संबंध होते असा आरोप पत्नी मोहिनी वाघ यांनी केलाय। तसंच 10 वर्षांपासून सतीश वाघ माझा शारीरिक मानसिक छळ करत होते असाही खुलासा मोहिनी वाघ यांनी केलाय। खुनाचा अधिक तपास करण्यासाठी न्यायालयानं सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावलेली आहे। मात्र मोहिनी वाघ यांनी जोरदार आरोप केलेले आहेत। शारीरिक मानसिक छळ केला जात होता असे आरोप पतीच्या विरोधात मोहिनी वाघ यांनी केलेले आहेत आणि इतकंच नव्हे तर बाहेर अनैतिक संबंध होते असंही मोहिनी वाघ यांनी म्हटलेलं आहे। आपल्याला कल्पना आहेच या संपूर्ण प्रकरणामध्ये सतीश वाघ यांचा खून करणारी त्यांची पत्नी होती आणि अनैतिक संबंधातनं ही हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आणि मोहिनी वाघ यांना ताब्यात घेण्यात आले। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, मोहिनी वाघ आता जोरदार आरोप करतायत आणि या आरोपांसंदर्भातही आता शहानिशा पोलिसांकडनं केली जाते, काय अधिक माहिती? नाही, खरोखरच प्रज्ञा, म्हणजे मानवी मनाचा थांग कसा लागत नाही ते मागे विजय तेंडुलकरांनी मानवी मनातल्या हिंसेबद्दल खूप लिहिलंय आणि त्याच्यातलंच हे दिसतं आहे की किती म्हणजे कॉम्प्लेक्स आहेत त्यांचे रिलेशन। याची चर्चा होती सुरुवातीला की सतीश वाघ यांच्या संदर्भातल्या काही गोष्टींची कुजबूज होती। आता प्रत्यक्षात जबाबामध्येच मोहिनी वाघ यांनी असं म्हटलंय की त्यांचे सुद्धा अनेक ठिकाणी अनैतिक संबंध होते आणि ते सतत मला 10 वर्षापासून मारहाण करत होते। त्या त्रासाला कंटाळून मी हा निर्णय घेतला आणि मग अक्षय जवळकर जो आहे त्याला 5 लाख रुपयाची सुपारी दिली। हे पोलीस तपासात आता जे माध्यमामध्ये सांगितलं जात आहे तेवढा भाग आहे, त्याच्याशिवाय आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येतील असं दिसतं आहे। म्हणजे पोलिसांना हा तपास करायचा आहे की 5 लाख रुपयाची जी सुपारी दिली होती त्यातली किती रक्कम सुरुवातीला दिली, कुणाच्या खात्यावर किती पैसे गेले, हाच अँगल आहे का याशिवायचा अँगल आहे। परंतु पती पत्नीच्या नात्यातलं हे जे काही रूप आज महाराष्ट्रात दिसतं आहे ते फारच विलक्षण विचक्षण अशा पद्धतीचं आहे आणि रोज नवनवीन वळण ह्या सतीश वाघ प्रकरणाला येताना दिसतोय। अगदी। मात्र या संपूर्ण प्रकरणात आता आपण बघतोय की पोलीस तपास जो आहे तो सुद्धा कडक झालेला पाहायला मिळतोय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।